करायला लागलो मटण, ते पण घराच्या बाहेर. पावसाचं वातावरण झालेलं आहे, 5-6 दिवसापासून पाऊस येतोय. मस्त आजूबाजूचं वातावरण हिरवंगार झालेलं आहे. आणि आज म्हणलं आज चांगलं त्याला मटण करूया. तर इकडं आमची मटणाची इकडं बघा मटण आणलेलं आहे किलोभर. आणि इकडं तयारी पूर्ण सुरू आहे. इकडं कांदा बिंदा कापाय सुरू आहे. इकडं आमचा शुभा आलेला आहे. शुभा ये चल, काय खायचं आज, काय करायचं आपल्याला? मटण खायचंय ना तुला? तर तो गेला होता शाळेतून आलाय लिकरू म्हणून जरा दमलंय. तर आपण आणलेला गॅस बीस मस्त पैकी तयार आहे गॅस. आता आपण करायला त्याच्यावर मटणाची झणझणीत भाजी आणि त्याच्यानंतर मस्त काला चुरून खाणार आहेत आपण मटण भाजी इथेच बसून. आणि कुत्रा बसले आम्ही सगळ्याला सांभाळून घेतो. सगळ्यांना समान असं नाही की एक इकडं आणि एक तिकडं. आमचं कुत्रे आमच्या सोबत आम्हाला काम करू लागते. त्याला म्हणलं का ते मटण तिकडं नेऊन ठेवून दे, ते तिकडं नेऊन ठेवून देते. त्याला म्हणलं तिथं नेऊन खा, लगेच खाते. तर त्याला जास्त टाइम वेस्ट न करता आपण तयारी करूया आता. चलो चला होत कसतरी चालू झालाय. आपण पहिले मटण धुवून घेऊ. अरे हाड आहे, हाड बाबा हाड. चालू केलेलं नाही, बंद आहे. तर इकडं आपली झालेली आहे. पूर्ण तयारी. इकडे बघू शकता गॅस वगैरे मांडलेला आहे. आणि आता मस्तपैकी बनवायचं. तिकडं चव्हाण साहेबाचं सुरू आहे चिकन धुवायला, ते धुवून आणायलेत. कांदा बिमदा कापलाय आणि मस्तपैकी करायचंय. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मस्त असे छान रेसिपीचे व्हिडिओ, ते पण बाहेर मस्त छान लोकेशनला जाऊन नक्कीच बनवून टाकू. पाऊय हो घरात जा हो. पाऊ ये हो म्हणजे पाऊस आला तर आम्ही घरात जातो. चला बाई नको न देऊ. पप्पा तिकडं मटण चिकन मटण धुत आहेत. मटण तर इकडं आता चव्हाण साहेब मटण धुवून घेऊन आले. ते चालू कसं करायचंय त्याचं काय जजमेंट चालू करा बरं चालू. ते कुत्रा ह्याच्यातलं बी उचलून नेन बरं का काही. काठीने मा तू कुत्र्यावर लक्ष दे शोभा. करत लाईटर कुठे शोभा, कुठून फिरवायचंय बटन. झालं चालू दिसा नाही का सगळ्या तेल टाकायचं लगेच तेल. तर पहिलं चालू व्हायचं दिसत नाही, लगेच नाही टाकायचं. म्हटलं चुकून बसलं तुम्ही. तेलाचं प्रमाण थोडं कमीच ठेवा आपापल्या हिशोबाने. तेल टाकले. आता तेल थोडं गरम होऊन देऊ आणि मग टाकू कांदा. ते टपूनच बसलेत बघा मटणासाठी. मटण टाकण्यासाठी. पण तुम्ही काय घाण करू नका, ते उडून येईल तोला अंगावर. थांबा थोडं तेल. पाऊस आलेला आहे. पाऊस यायला लागलाय त्याच्यामुळे ते तेलात तर वाढावा. कांदा टाकलाय. आता थोडे हळद टाक. हळद इकडे देते. हळद देते. मीठ टाक. कांदा भाजून द्या. नाही झाली हळद. मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट. चांगला ते लाल होतं कांदा भाजून. आता किती पाऊस आला तरी आपलं मटण शिजणार नाही, कारण हे भट्टाच असला खतरनाक गॅस आहे. बकऱ्याची केस. मीठ टाकलं का? कांदा चांगला भाजू द्या. कांदा भाजला
लय फास्ट झालं सोय त्यात लसूण टाकलं पूर्ण. तर चांगलं होण्यासाठी आपल्याला ह्यात लसूण टाकून घ्यायचं आहे. एक अख्खा लसूण आणखीन एक टाक, आणखीन एक टाक. थोडी स्पीड कमी करू काय? कमी करायला का जास्त करायला राहू द्या. हाय एवढं एवढं वाढत आहे त्याचं स्पीड. धरून भरायचं काम काढलं पडून ना त्याची. त्याची सगळं जेजमेंट शिका. जास्त तूप घालतो ते. धरा ना मग पकडून. कारण ते सांडण्याची शक्यता आहे. त्यात टाकून घ्या हे आपलं मिश्रण. गरम करायचं. मीठ टाकले का? गार पाणी टाकायचं. इतकी घट झाली भाजी की मी माझ्या बाबतीत मी आजपर्यंत खाल्ली नाही. असली भाजी ही झालेली आहे. पिसं बघू शकता. इतकी घट भाजी म्हणजे इशेच नाही त्याला. असं वाटतं बेसन आहे का काय. इतकी घट आहे भाजी. आणि टेस्ट बघूया. होय शिव, टेस्ट नाही. यार खायच्या आधी तर कसे म्हणतो टेस्ट नाही. अरे हाय मला लागतं का नाही. लिंबू कांदा चिरलेला इकडं भाकरी. लिंबू नंबर 1 झालंय. बघू टेस्ट कशी. तो घेऊन ये जा. मी म्हणतो माझ्या उभ्या आयुष्यात आजपर्यंत इतकी टेस्टी भाजी मी खरंच नाही खाल्ली. इतकी भयानक झाली. असं वाटतं आता कवर बी खात बसावं. आता हे थोडं आपण लिंबू टाकू.